प्रत्येक दाणा मोकळा आणि सुटसुटीत रसरशीत असा आपल्याला नारळी भात तयार करायचा आहे। नारळी भात तयार करण्यासाठी या ठिकाणी मी 1 वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे। तांदूळ स्वच्छ धुवून 10 मिनिट आपण पाण्यामध्ये ठेवलेला आहे। आता आपल्याला या ठिकाणी नारळाचं दूध तयार करून घ्यायचं आहे। मिक्सरच्या जारमध्ये आपण 1 वाटी नारळाचा चव टाकून घेतलेला आहे। त्यामध्ये आपण 2 वाट्या कोमट पाणी टाकून घेतलेलं आहे। तयार झालेलं जे नारळाचं दूध आहे ते आपण एका चाळणीने गाळून घेतलेलं आहे। आपले नारळाचं दूध तयार आहे। एका कढईमध्ये आपल्याला 1 चमचा तूप टाकून घ्यायचं। या खडे मसाले आपल्याला तुपावरती परतून घ्यायचे। 3 लवंगा घेतलेल्या आहेत, 2 वेलच्या घेतलेल्या आहेत, 2 काळे मिरे घेतलेले आहेत, 1 दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे। तुपावरती आपण जरा वेळेला परतून घेतलेला आहे। आता यामध्ये आपण काजू आणि बदामाचे काही काप देखील टाकून घेतलेले आहेत, ते देखील आपण तुपावरती परतून घेतलेले आहेत। आता धुवून घेतलेला तांदूळ आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे, तो देखील आपल्याला जरा वेळ परतून घ्यायचा आहे। नारळाचं दूध टाकून आपल्याला हे तांदूळ छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत। यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। आता आपल्याला यावरती झाकण ठेवून 80 ते 90% हा भात शिजवून घ्यायचा आहे। 80 ते 90% भात मी नारळाच्या दुधामध्ये शिजवून घेतलेला आहे। यामध्ये आता आपल्याला 1 वाटी बारीक चिरून घेतलेला गूळ टाकून घ्यायचा आहे। गूळ टाकल्यानंतर आपल्याला परत 10 मिनिट भात शिजवून घ्यायचा आहे। यामध्ये आपल्याला केसरचं दूध आणि त्यामध्ये मी थोडासा येलो कलर टाकलेला आहे, ते दूध आपण यामध्ये टाकून घेतलेलं आहे। त्यामुळे भाताला रंग छान येतो, ऑप्शनल आहे। आता आपण भाताला परत एकदा छान मिक्स करून घेतलेला। प्रत्येक शीत जशास तसा आहे, अजिबात तुटलेला नाही, एकदम रसरशीत मस्त असा आपला हा नारळी भात तयार झालेला आहे।